Hello everyone. In today's lecture, we study about some of the points from the point which is analytic geometry. In last lecture, in analytic geometry, we just study about the angles, intercept theorem, golden section, and triangles and center of gravity of a triangle. Okay, so in this lecture, we just study the next terms which are comes under analytic geometry, which is isosceles triangles. Okay, so isosceles triangles means what? So in this figure, you just see this diagram 5.6.8, which has two equal sides of length L and equal base angle alpha. Okay, so see this triangle, याच्यामध्ये दोन जे काही साइड्स आहेत त्या इक्वल साइड्स आहेत. ओके, दिस इज द फर्स्ट साइड अँड दिस इज द सेकंड साइड. These sides are equal, having the length L and having the angle alpha. ओके, याच्यामध्ये दोन्ही साइड्स आहेत त्या सुद्धा इक्वल आहेत आणि त्याच्यामध्ये जो काही अँगल आहे अल्फा, तो अँगल आहे तो सुद्धा काय आहे, इक्वल आहे. ओके, सो द ट्रायंगल्स height and area is given by. ओके, जर ट्रायंगल या टाइप मध्ये असेल, that is isosceles triangle. Isosceles triangle means the triangle which have two equal sides and two equal angles. Okay, so the height and area of the particular isosceles triangle is calculated as h is equal to square root of L square minus c divided by 2 square. ओके, आता याच्यामध्ये c डिवायडेड बाय 2 काय आहे, तर याच्यामध्ये जर दोन साइड्स इक्वल्स असतील तर त्याच्यामध्ये जी थर्ड साइड आहे तर ती थर्ड साइड याच्यामध्ये दोन पार्ट्स मध्ये डिवाइड केली जाते. ओके, सपोज जर हा जर दोन साइड्स असतील हॅव्हिंग L लेंथ, then from that particular angle it draws the height having the straight line over the another side. म्हणजे याच्यामधून जो अँगल आहे त्या अँगल मधून एक लाईन ड्रॉ केली जाते थर्ड साइड वरती आणि त्याच्यामध्ये थर्ड साइड वरती जी लाईन ड्रॉ केलेली असते त्यामुळे जी थर्ड साइड आहे ती थर्ड साइड दोन पार्ट मध्ये डिवाइड होते. That is c by 2 and c by 2. Okay, so the height is calculated as square root of L square minus c by 2 square. And the area of the particular triangle is calculated by 1/2 into CH. C is the side of another side. Okay, suppose या साइडची लेंथ L असेल आणि या साइडची लेंथ L असेल, म्हणजे या दोन जर साइड इक्वल असतील आणि त्याच्यामध्ये जर थर्ड साइड असेल ती C असेल. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये C ही एवढी लेंथ आहे या थर्ड साइडची आणि ती जर डिवाइड केली तर C/2 अशी होणार आहे. पण त्याच्यामध्ये जर एरिया कॅल्क्युलेट करायचा असेल तर तो एरिया असा कॅल्क्युलेट केला जाईल 1/2 into CH. C means लेंथ ऑफ द थर्ड साइड अँड H means हाईट. ओके, जर याच्यामध्ये एरिया कॅल्क्युलेट करायचा असेल तर याच्यामध्ये अगोदर याच्यामध्ये हाईट कॅल्क्युलेट करावी लागेल. ओके, सो the next term is equilateral triangle. ओके, हा जो ट्रायंगल दिसतो तो ट्रायंगल तुम्हाला या डायग्रामचा आहे, दॅट इज सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. याच्यामध्ये तो कन्सिडर करायचा नाहीये, आपल्याला ही डायग्राम कन्सिडर करायची आहे. Then the next one is equilateral triangle. Okay, an equilateral triangle consists of three equal sides of length L and equal angles of 60 degree. ओके, इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजेच काय, तर याच्यामध्ये थ्री साइड्स इक्वल असणार आहेत ऑफ लेंथ L. ओके, तर आता हा जर सपोज ट्रायंगल केला याच्यामध्ये बघितलं तर दोन साइड्स इक्वल होत्या, म्हणजे दोन्ही साइडची लेंथ काय होती, इक्वल होती L. पण ह्याच्यामध्ये जर थर्ड साइड आहे तर त्याची साइज सुद्धा किंवा त्याची लेंथ सुद्धा जर L असेल तर त्या तिन्ही साइड्स काय होतात, इक्वल होतात आणि तो ट्रायंगल आपण इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणून काय करू शकतो, कन्सिडर करू शकतो. आणि त्याच्यामध्ये दुसरी कंडिशन काय आहे की त्याच्यामध्ये जर तीन साइड्स इक्वल्स असतील म्हणजे हॅव्हिंग लेंथ L, तर त्याच्यामध्ये जे काही अँगल्स असणार आहेत तर ते अँगल्स हे सुद्धा इक्वल असणार आहेत आणि त्यांची साइज असणार आहे 60 डिग्री. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये इक्विलॅटरल ट्रायंगल हे तीन साइड्स इक्वल असणार आहेत आणि त्याच्यामध्ये जे अँगल्स असणार आहेत तीन अँगल्स, तर ते तिन्ही अँगल्स हे 60 डिग्रीचे असणार आहेत. ओके, देन the triangle's height and area is given as follows. आणि त्याच्यामध्ये जो हाईट अँड एरिया कॅल्क्युलेट केला जातो इक्विलॅटरल ट्रायंगलचा तर तो असणार आहे h is equal to square root of 3/2 into L. L means length and another formula which is area equal to
square root of 3 divided 5 divided by 4 into L square. Okay, these are the height and area for equilateral triangle. Okay, then the right triangle. The right triangle attitude and area is given as, that is height and area. Okay, जर या टाइप मध्ये जर ट्रायंगल असेल, that triangle is called as right triangle. इथं तुम्हाला ड्रॉ केलेला दिसेल, हा जो ट्रायंगल आहे हा राईट ट्रायंगल आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये त्याची हाईट अँड एरिया कशी कॅल्क्युलेट केली जाते, तर h इज इक्वल टू ए बी डिवायडेड बाय सी, which calculate the height of the particular triangle, and area is calculated by 1/2 into AB. ओके, तर या टाइप मध्ये राईट ट्रायंगलची हाईट अँड एरिया कॅल्क्युलेट केली जाते. Then next one is Thales theorem. Okay, the theorem of Thales states that the right angle of a right triangle lies on the circle over the hypotenuse. म्हणजे याच्यामध्ये जर हा राईट ट्रायंगल असेल, ओके, तर त्याच्यामध्ये राईट अँगल असणार आहे. तर तो राईट अँगल हा सर्कल ऑफ ओव्हर दिस हायपोटेनियस, म्हणजे याच्यामध्ये हा जो हायपोटेनियस आहे, तर या हायपोटेनियस वरती काय आहे तर डिपेंड आहे. ओके, हा जो सपोज दिस इज साइड ए, दिस इज साइड बी, देन दिस इज द हायपोटेनियस. ओके, हायपोटेनियस तुम्हाला माहिती असेल काय असेल तो, ही जी साइड असते तर ती ही साइड हायपोटेनियस म्हणून आपण काय करतो, कॉल करतो. This is the hypotenuse theorem, which states that the right angle of a right triangle lies on the circumference over the hypotenuse. Then the next term is theorem of Pythagoras. The theorem of Pythagoras have states that c square is equal to a square plus b square. Okay, already we just study about the theorem of Pythagoras. Okay, आपण फर्स्ट युनिट मध्ये बघितलेला आहे. 2D theorem of Pythagoras, 3D theorem of Pythagoras. पण याच्यामध्ये जर बेसिक इक्वेशन बघायला गेलं तर ते बेसिक इक्वेशन हे आहे a square plus b square which is equal to c square. Okay, and also we write it as in a trigonometric equation just like sin square alpha plus cos square alpha which is equal to 1 related to the angle. Okay, then the next term is quadrilaterals. You just may know about the quadrilaterals. Quadrilaterals consist of 4 sides. Okay, the rectangle, square, trapezoid, parallelogram and rhombus are the examples of quadrilaterals. तुम्हाला रेक्टँगल माहिती असेल, स्क्वेअर माहिती असेल. ओके, जे ज्यांना 4 साइड्स असतात तर ते 4 साइड्सचे जे काही पर्टिक्युलर पॉलिनॉमियल्स आहेत तर ते पॉलिनॉमियल्स हे क्वाड्रिलॅटरल्स असतात. मग त्याच्यामध्ये रेक्टँगल असेल, स्क्वेअर असेल, ट्रॅपेझॉइड असेल, पॅरेलेलोग्राम असेल, रॉम्बस असेल. ओके, जस्ट तुम्ही इमेजेस सर्च करू शकता तुम्हाला जर पर्टिक्युलर शेप माहिती नसतील तर. ओके, हा जो शेप आहे तो रॉम्बस शेप आहे, हा पॅरेलेलोग्राम शेप आहे. ओके, see this image here. This is the rectangle, this is square, this is rhombus, parallelogram, trapezoid, kite. Okay, these particular shapes are comes under quadrilateral. हे quadrilateral चे पर्टिक्युलर एक्झाम्पल्स आहेत की ज्याच्यामध्ये 4 साइड्स असतात. तर ते काही 4 साइड्सच्या जे काही पर्टिक्युलर इमेजेस आहेत किंवा त्याच्यामध्ये पर्टिक्युलर जे काही सिम्बॉल्स आहेत तर ते पॅरेलेलोग्रामच्या अंडर येतात, सॉरी क्वाड्रिलॅटरलच्या अंडर येतात. ओके, द सम ऑफ इंटेरियर अँगल्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल इज 360 डिग्री अँड द मोस्ट इम्पॉर्टंट शेप्स विच आर यूज आर स्क्वेअर अँड रेक्टँगल. म्हणजे त्याच्यामध्ये जे काही इंटेरियर अँगल्स आहेत, आपण अँगल्सचे 2 टाइप्स बघितलेले आहेत, इंटेरियर अँड एक्सटेरियर. ओके, तर याच्यामध्ये जर इंटेरियर अँगल्स बघितले, सपोज जर हा स्क्वेअर असेल तर त्याच्यामध्ये हे जे काही इंटेरियर अँगल्स आहेत तर त्यांची ऍडिशन काय येते तर 360 डिग्री येते. जर तुम्ही रेक्टँगल आणि स्क्वेअर बघितला तर त्याच्यामध्ये अँगल्स जवळजवळ हे स्क्वेअर मध्ये 4ही अँगल्स हे 90 डिग्रीचे असतात. ओके, पण याच्यामध्ये जर आपण हा जर पॅरेलेलोग्राम बघितला किंवा हा जर रॉम्बस बघितला तर याच्यामध्ये हे अँगल्स काय आहेत तर जे काही समोरासमोरचे अँगल आहेत किंवा इनफ्रंट अँगल्स आहेत तर ते इनफ्रंट अँगल्स एका साइडचे आहेत किंवा एकाच डिग्रीचे आहेत, पण त्याच्यामध्ये ऑल अँगल्स हे सेम नाही आहेत किंवा इक्वल नाही आहेत, पण
त्याच्यामध्ये जे काही ऑल अँगल्स असतील तर त्याची ऍडिशन असेल ती 360 डिग्री येणार आहे. ओके, दॅट इज द सम ऑफ इंटेरियर अँगल्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल इज 360 डिग्री. ओके, देन द नेक्स्ट वन इज ट्रॅपेझॉइड. ओके, ट्रॅपेझॉइड तुम्हाला इथे दिसत असेल. ओके, हा ट्रॅपेझॉइड आहे. ओके, दिस इज द इमेज ऑफ द ट्रॅपेझॉइड. ओके, सो it has one pair of parallel side h apart. The midline m and area are given by. ओके, हा जो सिम्बॉल आहे किंवा हा जो ही जी डायग्राम आहे ती ट्रॅपेझॉइड डायग्राम आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे तर पॅरलल साइड असतात. ओके ओके, सपोज ही डायग्राम कन्सिडर केली तर ही जी लाईन आहे या पर्टिक्युलर ट्रॅपेझॉइडची आणि ही साइड आहे तर या साइड काय आहे तर एकमेकांना पॅरलल आहेत. इट मीन्स इट कंटेन्स दी पॅरलल लाईन्स आणि त्याच्यामध्ये ज्या अदर साइड्स आहेत तर त्या साइड्स इक्वल नसतात त्याच्यामध्ये. ओके, तर त्याच्यामध्ये त्याची हाईट आणि किंवा मिड लाईन याच्यामध्ये कशी काढली जाते तर ह्याच्यामध्ये जर सपोज या दोन लाईन्स असतील तर त्याच्यामध्ये जी मिडल लाईन त्याच्यामध्ये ड्रॉ केली जाईल तर ती मिड लाईन असणार आहे आणि ती एम या पर्टिक्युलर सिम्बॉलने काय केली जाते डिनोट केली जाते आणि त्याच्यामध्ये त्या पर्टिक्युलर दोन पॅरलल लाईन्स मधली जी काही हाईट आहे ती हाईट म्हणजेच काय तर h. Okay, then m is calculated as m is equal to a 1/2 into a plus b. a आणि b या दोन पर्टिक्युलर लाईन्सच्या लेंथ आहेत. ओके, then the mid line is calculated as m is equal to 1/2 into a plus b and area is calculated as m into h. Okay, that is midline into height. Okay, this is the trapezoid. Then the parallelogram. पॅरेलेलोग्रामची डायग्राम तुम्हाला इथे दाखवलेली आहे. पॅरेलेलोग्राम, दिस इज द पॅरेलेलोग्राम. ओके, सो a parallelogram is created from two pairs of intersecting parallel lines. It has equal opposite sides and equal opposite angles. म्हणजे याच्यामध्ये दोन पॅरलल लाईन्स या अनदर टू पॅरलल लाईन्सनी काय केले असतात इंटरसेक्ट केलेले असतात. ओके, म्हणजे याच्यामध्ये बघू शकता हे जर ही फर्स्ट लाईन असेल आणि ही सेकंड लाईन असेल, या दोन लाईन पॅरलल आहेत पण या दोन लाईन दुसऱ्या पॅरलल लाईननी काय केलेले आहेत इंटरसेक्ट केलेले आहेत किंवा कनेक्ट केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जो शेप तयार होतो तर तो शेप असतो पॅरलेलोग्राम. ओके, तर याच्यामध्ये जे काही दोन ऑपोजिट साइड्स असतात त्या काय असतात तर इक्वल असतात. ओके, म्हणजे याच्यामध्ये बघू शकता जर ही साइड असेल आणि ही साइड असेल तर या दोन साइड काय आहेत इक्वल आहेत. त्याचप्रमाणे ह्या ज्या काही दोन साइड्स आहेत लेफ्ट साइड आणि राईट साइड या सुद्धा काय आहेत इक्वल आहेत आणि त्याच्यामध्ये जी सेकंड कंडिशन आहे ती काय आहे तर इट कंटेन्स इक्वल ऑपोजिट साइड्स अँड इक्वल ऑपोजिट अँगल्स. म्हणजे याच्यामध्ये जे अँगल्स क्रिएट होतात म्हणजे हा जो अँगल आहे आणि हा जो अँगल आहे हे दोन अँगल्स इक्वल्स आहेत तर त्याप्रमाणेच हे जे रिमेनिंग दोन अँगल्स आहेत इन फ्रंट तर ते सुद्धा काय आहेत इक्वल आहेत. So the height is calculated as h is equal to b into sin alpha. Okay, then d12 that is diameter which is equal to square root of a square plus b square plus or minus 2a into square root of b square minus h square and the area is calculated as a is equal to a into h. Okay, सो या टाइपमध्ये पॅरेलेलोग्रामचं जे काही हाईट किंवा डायगोनल लेंथ, ओके डी मीन्स डायगोनल लेंथ याच्यामध्ये फाइंड आउट केली जाते आणि याच्यामध्ये जर हाईट अँड डायगोनल लेंथ फाइंड आउट केली तर त्याच्यामधून त्याचा एरिया काय होऊ शकतो फाइंड आउट होऊ शकतो. ओके, देन रॉम्बस. रॉम्बस ही या टाइपमध्ये डायग्राम आहे तुम्हाला दिसत असेल इथं स्क्रीनवरती किंवा तुम्ही इथंही बघू शकता. रॉम्बस मीन्स दिस टाइप ऑफ शेप. ओके, that is all side equals and opposite sides are parallel. ज्याच्यामध्ये ऑल साइड्स काय असतात इक्वल शेप मध्ये असतात पण हे थोड्याफार प्रमाणात डायमंड शेप मध्ये दिसतो तुम्हाला आणि डायमंड शेप मध्ये असेल तरी सुद्धा याच्यामध्ये ज्या काही ऑपोजिट साइड्स असतात त्या ऑपोजिट साइड्स इक्वल असतात. ऑपोजिट साइड्स काय म्हणजेच काय तर एका समोर जर दुसरी लाईन असेल किंवा दुसरी साइड असेल तर ती ऑपोजिट साइड याच्यामध्ये कॉल केली जाते. ओके, rhombus is a parallelogram with four sides of equal length a. म्हणजे त्या प्रत्येक साइडची लेंथ ही इक्वल असणार आहे आणि फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये a कन्सिडर केलेली आहे आपण. देन द एरिया इज कॅल्क्युलेटेड ॲज a is equal to a square
into sin alpha into d1 d2 divided by 2 ओके. तर याच्यामध्ये a स्क्वेअर ही लेंथ असणार आहे, अल्फा हा अँगल असणार आहे आणि त्याच्यामध्ये d1 d2 हे काय आहे तर त्याच्यामध्ये d1 and d2 आर दी डायगोनल लेंथ. ओके. By using this formula the area of the rhombus is calculated. Okay. Then the next concept which comes under analytic geometry, which is regular polygon, or it is also called as n-gon. Okay. So in this figure you just see the polygon part presenting the interior and outer radii and the edge length. Okay. तर आता ह्याच्यामध्ये जर हा triangle consider केला, it shows a part of regular n polygon with outer radii r0 and inner radii ri and edge length an. The relationship between the area and ri r0 this is the outer radius that is r0 म्हणजे outer radius असणार आहे ती r0 शो होणार आहे आणि त्याच्यामध्ये जी इनर रेडियस असणार आहे ती ri असणार आहे आणि त्याच्यामध्ये जी एज लेंथ आहे ओके म्हणजे त्याच्यामध्ये हा जो क्रॉस होणारा पार्ट आहे तर तो क्रॉस पार्ट आहे an. ओके. तर त्याच्यामध्ये रिलेशनशिप काय आहे तर द रिलेशनशिप बिटवीन द एरिया that is an ri and r0 for different पॉलिगॉन्स. म्हणजे याच्यामध्ये जसे पॉलिगॉन्स डिफरंट असतील तर त्याच्यामध्ये त्याचं जे काही रिलेशनशिप असणार आहे मग ते रिलेशनशिप सुद्धा काय असणार आहे डिफरंट असणार आहे. दॅट मीन्स चेंजेबल. ओके. सो दिस इज ऑल्सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज एन पॉलिगॉन. ओके. ज्याच्यामध्ये जर पॉलिगॉन डिफरंट असेल तर त्याच्यामध्ये त्याचा एरिया रॅडियस वेगळी असणार आहे किंवा त्याच्यामधलं जे काही रिलेशनशिप असणार आहे तर ते रिलेशनशिप सुद्धा याच्यामध्ये काय असणार आहे डिफरंट असणार आहे. ओके. Then the next one is circle. You just may know about the circle. Circle कसं असतं काय असतं हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. बेसिक कन्सेप्ट आहे आणि त्याचे फॉर्म्युले सुद्धा तुम्हाला माहिती असतील. तर the circumference and area of a circle is given as circumference of a circle is given as c is equal to pi d. D means diameter or we write it as 2 into r. Okay. So circumference C is equal to pi into d or it is equal to 2 pi r and the area is given as pi r square which is equal to d square divided by 4. ज्याच्यामध्ये आपण हे दोन्ही फॉर्म्युले यूज करू शकतो एरिया फाइंड आउट करण्यासाठी किंवा सर्कम्फरन्स फाइंड आउट करण्यासाठी where d is equal to 2r. Okay. So the area between the two concentric circles is known as annulus and its area is given by the following formula. Then first of all see what is concentric circles. आता concentric circles म्हणजे काय तर याच्यामध्ये सपोज एक सर्कल असेल आणि त्याच्या मिडल मध्ये किंवा त्याच्या इंटर पार्ट मध्ये जर दुसरं सर्कल ड्रॉ केलेलं असेल. ओके. दिस इज फर्स्ट सर्कल अँड इन मिडल कंटेन्स अनदर सर्कल म्हणजे एका सर्कल मध्ये जर दुसरं सर्कल ड्रॉ केलेलं असेल देन दिस इज कॉल्ड ॲज कॉन्सेंट्रिक सर्कल्स. ओके. तर या डायग्राम मध्ये तुम्हाला राईट हँड मध्ये डायग्राम आहे त्याच्यामध्ये दिसत असेल की याच्यामध्ये दोन कॉन्सेंट्रिक सर्कल्स आहेत. ओके. अँड दॅट आर कॉल्ड ॲज ॲन्युलस म्हणजे याच्यामध्ये आपण याला ॲन्युलस असंही कॉल करू शकतो जॉमेट्री लँग्वेज मध्ये. तर याच्यामध्ये त्याची एरिया आहे ती कसा कॅल्क्युलेट केला जातो तर त्याच्यामध्ये बघा A is equal to pi into bracket r square minus r square which is equal to pi by 4 into d square minus d square. ओके. तर आता ह्याच्यामध्ये जे मोठं सर्कल आहे तर त्याच्यामध्ये त्याची जी काही रेडियस आहे ओरिजिन पासूनची किंवा सेंटर पासूनची ती रेडियस ही कॅपिटल आर ने डिनोट केली जाते आणि त्याची जी काही डायमीटर आहे तर ती डायमीटर ही कॅपिटल डी ने डिनोट केली जाते. ओके. आणि त्याच्यामध्ये जो मिडलचा जो काही सर्कल आहे तर त्याची रेडियस ही स्मॉल आर ने डिनोट केली जाते आणि त्याची जी काही डायमीटर आहे ती स्मॉल डी ने डिनोट केली जाते. ओके.
तर त्याच्यामध्ये ते काढण्यासाठी काय यूज केलं जातं, तर याच्यामध्ये बघा वेअर डी इज इक्वल टू 2r अँड स्मॉल डी इज इक्वल टू 2r. ओके, तर हे फॉर्म्युला आहेत. तर त्याच्यामध्ये जर रेडियस यूज करून फाइंड आउट करायचं असेल तर तो फॉर्म्युला यूज केला जातो ए इज इक्वल टू पाय इंटू आर स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर. ओके, आणि जर याच्यामध्ये जर डायमीटर यूज करून फाइंड आउट करायचा असेल एरिया, तर फॉर्म्युला आहे ए इज इक्वल टू पाय बाय 4 इंटू डी स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर. ओके, so the area of the sector of a circle is given by A is equal to alpha divided by 360 degree into pi r square. The area of the segment of a circle is given by, म्हणजे याच्यामध्ये जर एखादा पर्टिक्युलर सेक्टरचा जर एरिया काढायचा असेल तर सेक्टरचा एरिया फाइंड आउट करण्यासाठी याच्यामध्ये ही कन्सेप्ट यूज होते. ए इज इक्वल टू अल्फा डिवायडेड बाय 360 डिग्री इंटू पाय आर स्क्वेअर. आणि त्याच्यामध्ये पर्टिक्युलर सेगमेंटचा जर एरिया काढायचा असेल तर त्याच्यामध्ये हा फॉर्म्युला यूज होतो. ए इज इक्वल टू आर स्क्वेअर अपॉन 2 इंटू अल्फा मायनस साइन अल्फा. अल्फा इज इन रॅडियन्स, म्हणजे याच्यामध्ये जो रॅडियन्स आहे तर त्याच्यामधला जो अँगल आहे तो अँगल म्हणजेच काय तर अल्फा. ओके, देन द एरिया ऑफ एन इलिप्स विथ मेजर अँड मायनर रॅडी ए अँड बी इज गिवन बाय, म्हणजे याच्यामध्ये जर इलिप्स कन्सिडर केला तर इलिप्सचं जे काही एरिया आहे तर तो कसा कॅल्क्युलेट केला जातो, तर ए इज इक्वल टू पाय इंटू ए बी. ओके, तर या टाइपमध्ये तो पर्टिक्युलर इलिप्सचा एरिया काय होतो कॅल्क्युलेट केला जातो. ओके, सो दीज आर दी टर्म्स विच आर कम्स अंडर एनालिटिक जॉमेट्री. So just review that particular geometry. सो याच्यामध्ये तुम्हाला या पर्टिक्युलर ज्या काही कन्सेप्ट्स आहेत तर त्या कन्सेप्ट्स तुम्हाला क्लिअर कराव्या लागतील किंवा तुम्हाला या पर्टिक्युलरली लक्षात ठेवाव्या लागतील. ते बेसिक टर्म्स आहेत ज्या तुम्हाला ऑलरेडी 11th-12th मध्ये झालेल्या असतील, 10th मध्ये झालेल्या असतील. तर बेसिक टर्म्स आहेत, तुम्हाला जस्ट एरिया अँड हाईट याचे जे काही पर्टिक्युलर फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. तर याच्यामध्ये आपण एनालिटिक जॉमेट्रीमध्ये काय काय बघितलं, तर त्याच्यामध्ये फर्स्ट बघितलं अँगल्स, देन सेकंड इंटरसेप्ट थेरम, देन गोल्डन सेक्शन, देन ट्रायंगल्स, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ अ ट्रायंगल, आयसोसेलेस ट्रायंगल, इक्विलॅटरल ट्रायंगल, राईट ट्रायंगल, थेल्स थेरम, theorem of Pythagoras, quadrilaterals, then trapezoid, parallelogram, rhombus, regular polygon and circle. Okay, so these terms are comes under this analytic geometry. Okay, so the next point which is a 2D analytic geometry, and it contains equation of a straight line, then the Hessian normal form, then space partitioning, then the Hessian normal form from 2 points, then these terms are comes under this point. Okay, so we start with 2D analytic geometry. Okay, then we just know about the analytical geometry, so we consider that particular point in this lecture. So the next point is equation of a straight line in under 2D analytic geometry. 2D analytic geometry च्या अंडर आपल्याला बघायचंय इक्वेशन ऑफ अ स्ट्रेट लाईन. यू जस्ट नो दॅट व्हॉट इज द स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन म्हणजे काय तुम्हाला माहिती असेल. ओके, तर द इक्वेशन ऑफ अ स्लोप m and C the intersection with the y-axis as shown in figure, and it is called as a normal form. The normal form of the straight line is y is equal to mx plus c. स्ट्रेट लाईनचं इक्वेशन तुम्हाला माहिती असेल. जर स्ट्रेट लाईन असेल तर त्याचं जे काही इक्वेशन आहे तर ते इक्वेशन काय आहे, तर y is equal to mx plus c. ओके, तर आता याच्यामध्ये हे mx plus c काय आहे, तर याच्यामध्ये डायग्राम मध्ये तुम्हाला दोन ऍक्सिस दिसतील, एक्स ऍक्सिस अँड वाय ऍक्सिस. आणि ह्याच्यामध्ये जर सी एक लाईन ड्रॉ केली तर ती लाईन वाय ऍक्सिसला जिथे इंटरसेक्ट होते
किंवा तिथे जॉईन होते तर तो पॉइंट काय आहे तर सी पॉइंट आहे. आणि त्याच्यामध्ये जो पर्टिक्युलरली लाईन ड्रॉ केलेली आहे त्याच्यामध्ये जर आपण एक अँगल ड्रॉ केला किंवा ट्रायंगल त्याच्यामध्ये कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये त्याची जी काही साईज असणार आहे तर ती साईज एम असणार आहे. आणि त्याच्यावरून जे इक्वेशन क्रिएट झालेलं आहे ते इक्वेशन आहे y इज इक्वल टू mx प्लस c. and this is the equation for a straight line. Then the 2 points x1 y1 and x2 y2 are given. Then we can state that y minus y1 divided by x minus x1 which is equal to y2 minus y1 divided by x2 minus x1, and it provides the value of y which is equal to x minus x1 into y2 minus y1 divided by x2 minus x1 plus y1. ओके, म्हणजे ही जी टर्म आहे त्याच्यामधून फक्त y ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे आणि ही कॅल्क्युलेट करताना या साइडच्या ज्या काही टर्म्स आहेत त्या इकडे जाऊन काय झालेल्या आहेत मल्टिप्लाय झालेले आहेत. ओके, दॅट इज x मायनस x1 या पर्टिक्युलर टर्मला काय झालेलं आहे मल्टिप्लाय झालेला आहे. मग इकडे टर्म कोणती राहिली तर y मायनस y1. तर याच्यामधला हा जो मायनस y1 आहे तो राईट हँड साइडला गेल्यानंतर प्लस y1 झालेला आहे आणि त्यामुळे इथं व्हॅल्यू जी मिळालेली आहे ती y ची व्हॅल्यू मिळालेली आहे. ओके, सो the normal form is given as ax plus by plus c is equal to 0. Okay, so these terms are related with the equation of a straight line. The equation of a straight line शी काय होतात communicate होतात. Okay, then the next term is Hessian normal form. Okay, so the Hessian normal form means what? The orientation of a line controlled by a normal vector n and distance d. Okay, जर याच्यामध्ये जर लाईन ड्रॉ होत असेल, ओके, दिस इज द स्ट्रेट लाईन विच ड्रॉज ओव्हर एक्स अँड वाय ऍक्सिस. म्हणजे याच्यामध्ये जर एक्स आणि वाय ऍक्सिस असतील आणि त्याच्यावरती जर एक स्ट्रेट लाईन ड्रॉ होत असेल तर त्याच्यामध्ये ते त्या लाईनचं जे काही कंट्रोल आहे तर ते कंट्रोल ओरिएंटेशन ऑफ अ लाईन कंट्रोल्ड बाय दी वेक्टर. म्हणजे याच्यामध्ये जो काही ओरिजिन असेल तर त्या ओरिजिन पासून एक वेक्टर ड्रॉ केला जातो ऑफ दी लेंथ एन, म्हणजे सॉरी ऑफ दी डिस्टन्स डी. डी या डिस्टन्सचा जर याच्यामध्ये जर वेक्टर ड्रॉ केला तर त्याच्यामध्ये जे काही लाईन कंट्रोल आहे ते लाईन कंट्रोल या वेक्टर थ्रू केलं जातं. अँड दिस इज कॉल्ड ॲज हेझियन नॉर्मल फॉर्म. ओके, सो if point p of xy is any point on the line, then p is a position vector where p of xy t and d is the perpendicular distance from the origin to the line. Okay, तर याच्यामध्ये हेझियन फॉर्म मध्ये काय दिलेलं आहे तर तुम्हाला मी परत एकदा सांगते ही कन्सेप्ट काय आहे. तर याच्यामध्ये जर दोन ऍक्सिस असतील, एक्स ऍक्सिस अँड वाय ऍक्सिस, ओके, आणि त्याच्यामध्ये जर एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली ओव्हर दी एक्स अँड वाय ऍक्सिस, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस वरती जर एक लाईन ड्रॉ केली, स्ट्रेट लाईन ड्रॉ केली, तर त्याच्यामध्ये एक त्या पर्टिक्युलर लाईन वरचा जर पॉइंट कन्सिडर केला तर तो पॉइंट काय असू शकतो तर पी ऑफ एक्स वाय. ओके, आणि त्याच्यावरती जर ओरिजिन पासून एक वेक्टर ड्रॉ केला तर तो वेक्टर हा डी या लेंथचा असणार आहे. ओके, तर त्याच्यामध्ये जो पॉइंट कन्सिडर होतो तो पॉइंट कन्सिडर हा ओरिजिन पासून जी काही वेक्टर ड्रॉ होतो तर तो वेक्टर या पॉइंट पर्यंत येणार आहे आणि त्याच्यामध्ये जी काही लेंथ असणार आहे तर किंवा डिस्टन्स असणार आहे तर ते डिस्टन्स किती असणार आहे तर डी असणार आहे. ओके, दॅट इज डी. देन the distance is calculated by d divided by determinant of p which is equal to cos alpha. Then the d is equal to determinant of p into cos alpha. Alpha is the angle here. Okay, हा जो angle इथे create होतो in front of origin, ओरिजिनच्या पुढे लाईन आणि त्या पर्टिक्युलर वेक्टर मध्ये जो अँगल क्रिएट होतो तर तो अँगल असतो अल्फा. ओके, सो द डॉट प्रोडक्ट बिटवीन n अँड p, n मीन्स दी पर्टिक्युलर नॉर्मल वेक्टर, म्हणजे हा जो नॉर्मल वेक्टर असतो किंवा तो ओरिजिन पासून जो आलेला वेक्टर आहे तर तो नॉर्मल वेक्टर आहे. n dot p which is equal to determinant of n into determinant of p into cos alpha which is equal to ax plus by, where ax plus by means d into determinant of n. Okay, as determinant of n is equal to 1, then we write it as ax plus by minus d which is equal to 0. ओके, हे सगळे टर्म्स कशाशी रिलेटेड आहे तर हेझियन नॉर्मल फॉर्म. आणि हेझियन नॉर्मल फॉर्म काय आहे ते मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे आता. ओके, सो दी स्पेस पार्टिशनिंग इज वन ऑफ द कन्सेप्ट
between the Hessian normal form, then the Hessian normal form from 2 points. म्हणजे याच्यामध्ये जर 2 पॉइंट्स कन्सिडर केले, ओके, याच्यामध्ये आपण एकच पॉइंट कन्सिडर केला P ऑफ XY. याच्यामध्ये जर अजून एक पॉइंट केला, सपोज जर हा P1 ऑफ XY असेल तर दुसरा P2 XY असा कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये त्याचं इक्वेशन काय असणार आहे, तर ते इक्वेशन याच्यामध्ये दिलेलं आहे. ओके, तर वरती आपण जे कॅल्क्युलेट केलं त्याच पॉइंट त्याच पार्टमध्ये आपण हे कॅल्क्युलेट करणार आहोत, त्याचं जे काही पर्टिक्युलर इक्वेशन आहे ते इक्वेशन. ओके, सो दीज आर दी पॉइंट्स विच आर रिलेटेड टू दी straight line. Okay, so these 2 points are comes under the 2D analytic geometry, which are equation of a straight line, and another one is Hessian normal form. Okay, so you just remember that point particular. So if there are any problem related to these points, then say me. Okay, so in this lecture we just stop here, and the remaining points which are going to study in our next lecture. The next point is intersection points, and in that point we just cover the intersection point of 2 straight lines, then intersection point of 2 line segments. Okay, then we just stop here. Okay.